नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण कोथिंबीर व बाजरीचे खुसखुशीत असे थालीपीठ पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 1 वाटी बाजरीचे पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून जिरं, लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून हळद, चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून ओवा, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये पाणी टाकून याचा घट्ट असा गोळा मळून घेऊ। आता आपले थालीपीठसाठी लागणारे पीठ तयार आहे। आता आपण थालीपीठ बनवून घेऊ। त्यासाठी येथे मी एक कॉटनचा रुमाल घेतला आहे। तो रुमाल ओला करून घ्यायचा। आपण तयार करून घेतलेल्या पिठातील एक छोटा गोळा घ्यायचा व हाताला पाणी लावून अशा प्रकारे थालीपीठ थापडायचे। आता आपले थालीपीठ बनवून तयार आहे। अशा प्रकारे बोटाच्या मदतीने मध्यमभागी असा गोल करून घ्यायचा। थालीपीठ भाजण्यासाठी येथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला होता। आता आपण त्यावर थालीपीठ टाकून घेऊ। थालीपीठच्या चारही बाजूने आता आपण तेल टाकून घेऊ। आता हे थालीपीठ आपण एका ताटाच्या मदतीने झाकून देऊ। 5 मिनिटांनंतर आता आपण हे झाकण काढून आपले थालीपीठ पलटून घेऊ। तुम्ही पाहू शकतात एका बाजूने आपले थालीपीठ छान प्रकारे भाजले गेले आहे। आता आपण दोन्ही बाजूने थालीपीठ चांगल्या प्रकारे भाजून घेऊ। आता आपले थालीपीठ दोन्ही बाजूने छान प्रकारे भाजले गेले आहेत। आता आपण हे थालीपीठ काढून घेऊ। कोथिंबीर व बाजरीचे थालीपीठ तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी